मतचोरीच्या आरोपांची चौकशी करा। गेल्या 10 ते 12 वर्षांचा खेळ उघड होईल। मतचोरीच्या वादात राज ठाकरेंची उडी। दिल बहलाने के लिए अच्छा ख्याल है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना मतचोरीच्या आरोपावरून चिमटा। राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पुरावे सादर करावेत। आमदार प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंना सुनावलं। धक्का देणारे अनेक आले, मात्र शिवसेनेला धोका नाही। उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांशी संवाद, तर विरोधकांना सणसणीत टोला। महायुती अवैध, जनतेनं भ्रमित होण्याचं कारण नाही। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। राज ठाकरेंनी केला उद्धव ठाकरेंना फोन। गणपतीच्या आमंत्रणासाठी दिला फोन। जरांगेंना बैठकीसाठी पैसे दिले जातात। एका मतदारसंघातून आमदार 10 ते 15 लाख रुपये देतात। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे जरांगेंवर गंभीर आरोप। सत्तापालट झाल्यास कोणालाही सोडणार नाही, मराठा आरक्षणावरून जरांगेंचा इशारा। 40 गावात भुजबळ आणि गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर, मात्र एकमेकांशी दोघांनीही बोलणं टाळलं। राज्यामध्ये मटण खायला बंदी आहे का? संजय राऊतांचा सवाल। मंत्री नितेश राणे सोमवारी वराह जयंती साजरी करणार। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये राणे साजरी करणार वराह जयंती, करणार महाआरती। भाजपची सोमवारी तातडीची बैठक। मुंबई मनपा निवडणुकीसाठी खलबतं। एकनाथ शिंदे बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात, शिवसेनेची तोफ शिंदेंची तोफ धडाडणार का, याकडे लक्ष। एकनाथ शिंदेंच्या संगमनेरमधील रॅलीत राडा, पोलिसांकडून शिवसैनिकांना लाठीचा प्रसाद। येवल्यातून नांदगाव मार्गे वाहतूक वळवली। जय महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट, प्रशासनानं घेतली बातमीची दखल। संभाजीनगरमध्ये 8,000 शेतकरी किसान सन्मान योजनेपासून वंचित। ई-केवायसी न केल्यानं हप्त्यांचं वितरण थांबलं। शिर्डीत साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थांकडून 50% वाढ। 20 रुपयांना मिळणारा लाडूचा पाकिट आता 30 रुपयांना मिळणार। साई भक्तांमध्ये नाराजी। चिपळूण तालुक्यातील नंदिवसे नदीवरील पूल मध्यरात्री खचला। दसपेटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। जम्मूमधील कठुआमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, मोठं नुकसान, अनेक गावांचा तुटला संपर्क। लालबागच्या राजाचं मुखदर्शनासाठी गणेश भक्तांची रीघ।